नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी पात्र अशा उमेदवारांना 25 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे। सरकारी जॉब आहे, कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। यामध्ये स्टेनोग्राफर, ड्रायव्हर, कारपेंटर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी 10वी 12वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहात। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन यांच्यामार्फत गट क वर्गाची विविध पदं भरली जाणार आहे। यामध्ये पहिलं जे पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 हे पद असणार आहे, ज्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 25,500 ते 81,100 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। 5 जागा असणार आहे। जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। पुढचं पद आहे ड्रायव्हर। याही पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे। 2 जागा असणार आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे कारपेंटर, याही पदासाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच लेवल 2 नुसार पगार दिला जाणार आहे। या पदासाठी 1 जागा असणार आहे। आता या सर्व पदांसाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे, काय उमेदवारांचं वय असायला हवं, याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पहिलं पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे दिलेलं स्किल असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे ड्रायव्हर। या पदासाठी देखील उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। या पदासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहात। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे ड्रायव्हिंगचं नॉलेज असणं गरजेचं असणार आहे, म्हणजेच मोटर मेकॅनिझम जसं की मोटर रिपेरिंगचं नॉलेज। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन देखील गरजेचं असणार आहे आणि त्या संबंधीचा 4 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं या ठिकाणी नेसेसरी असणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे कारपेंटर, या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 37च्या दरम्यान मागितलेलं आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही 10वी उत्तीर्णात अर्ज करू शकणार आहात। या व्यतिरिक्त ITI संबंधित ट्रेडमधनं उमेदवारांकडे मागितलेला आहे आणि 2 वर्षाचा अनुभव देखील संबंधित क्षेत्राचा असणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये मित्रांनो, आता हे जे वय मी तुम्हाला वरती सांगितलं प्रत्येक पदासाठी हे जनरल कॅटेगरीसाठी होतं, मात्र रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे। जसं की SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार विशेष सवलत असणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीचे जे उमेदवार आहे अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष प्रोव्हिजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। नेमकी कशा पद्धतीने करायचं ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे। आता एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, तर एक्झाम जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे। यामध्ये तुम्हाला 12वी लेव्हलचे प्रश्न जे आहे ते विचारले जाणार आहे। प्रत्येक पदानुसार तुम्ही एक्झामचं स्वरूप या ठिकाणी बघू शकता। आता स्टेनोग्राफर हे जे पहिलं पद आहे यासाठी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। त्यानंतर जे पुढचं पद आहे ड्रायव्हर, या पदासाठी देखील 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे। ही एक्झाम पास झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना प्रोफेशनल स्किल्स टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग नॉलेज जे आहे ते चेक केलं जाणार आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे कारपेंटर, याही पदासाठी सर्वप्रथम रिटर्न एक्झाम 100 प्रश्नांची 100 गुणांची असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। आता या पदांसाठी नेमकी अर्ज कसा करायचा, तर सर्वप्रथम मित्रांनो, या PDFच्या शेवटी मी अर्जाचा नमुना दिलेला आहे। तो नमुना तुम्हाला A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट करून घ्यायचा, तो व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे। त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व जी आवश्यक ती कागदपत्र जी या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, ती सर्व कागदपत्र अटॅच करायची आहे।
तुमचा फॉर्म आणि जोडलेली सर्व कागदपत्र एका इन्व्हेलोपमध्ये, म्हणजे इन्व्हेलोपची साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता 25 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर या साईजच्या इन्व्हेलोपमध्ये तुम्हाला ती सीलबंद करायची आहे. त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव आणि तुमची कॅटेगरी टाकायची आहे. आणि हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, ह्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत स्पीड पोस्टाने पाठवणं आवश्यक असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत प्रोसेस असणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या इन्व्हेलोपवरती जो अर्ज तुम्ही अटॅच करत आहात इन्व्हेलोपमध्ये, त्या अर्जावरती तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे. आणि त्या अर्जासोबत तुम्हाला खाली मी ॲडमिट कार्डचा नमुना दिलेला आहे, त्या ॲडमिट कार्डचा नमुना देखील फोटोग्राफ अटॅच करून पाठवायचा आहे. तर एकंदरीत ॲप्लिकेशन करण्याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, यामध्ये बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. यासाठी संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. या व्यतिरिक्त अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ लावायचा आहे. त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर जे ॲडमिट कार्ड मी बोललो होतो त्या ॲडमिट कार्डचा देखील नमुना तुम्हाला तुमच्या अर्जासोबत इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करून पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 25 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज कंप्लीट करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.